आज बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीच्या जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब, तुळजापूर तालुक्याचे विधानसभा सदस्य आदरणीय राणादादा पाटील साहेब, तालुक्याचे नेते आदरणीय भाऊ, सर्व या ठिकाणी उपस्थित अधिकारी, तहसीलदार, व्हिडिओ, सर्व उपस्थित अधिकारी, सर्व उपस्थित कर्मचारी आणि नागरिक बंधू भगिनी, गेल्या 10 तारखेपासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या फेजमध्ये बार्शी तालुक्यामध्ये काही मंडळामध्ये दोनदा तीनदा अतिवृष्टी झाली. त्यामध्ये प्रामुख्याने आगळगाव आहे, वैराग आहे, गौडगाव आहे, पांगरी आहे, पानगाव आहे, नारी आहे, बार्शी आहे, सुरडी आहे आणि सगळ्याच मंडळामध्ये 11 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. आणि जे पिकं आहेत जवळपास बार्शी तालुक्यामध्ये 1,24,942 खातेदार आहेत सगळे आणि 1,14,781 हेक्टर सगळी जमीन पेरणी होती. आणि यामध्ये पंचनामे करण्याची 18 तारखेला तहसीलदारांनी ऑर्डर केली. पहिल्या फेजमध्ये पाऊस झाल्या काही 5-6 सर्कल होते, त्याच्यामध्ये ते आले होते आणि तात्काळ आदेश केले आणि पंचनामे सुरू केले. एकूण 96,997 पैकी 58,388 इतक्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले. म्हणजे बऱ्यापैकी प्रोग्रेस आहे आणि ह्या 8 दिवसामध्ये आम्ही सगळे पंचनामे संपवू. पंचनामे पूर्ण संपतील आणि आपण जशा सूचना दिल्या की उभा असलेला ऊस सोडून बाकी सगळ्या पिकांचे पंचनामे आता सगळी यंत्रणा समोर आहेत. तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत. आदरणीय मंत्री महोदयांच्या सूचना आहेत की ऊस उभा असलेला ऊस म्हणजे पडलेला ऊस आणि पाण्यात जो गेलेला ऊस आहे त्याच्यात घ्यायला हरकत नाही पंचनामे, पण बाकी सगळ्या पिकांचे पंचनामे करायचे. फळबागा असतील, सगळे असतील. हे पंचनामे जे राहिलेले आहेत, एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे. या आदरणीय साहेबांच्या सूचना आहेत, त्या पद्धतीने सर्व यंत्रणा पंचनामे करतील. सर, या तालुक्यामध्ये एक जीवित हानी झाली मनुष्याने. कोंबड्या 18,021 कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत. त्यांना कोंबडीला सुद्धा मदत करत असतो. शेळ्या 27 शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लहान 11, मोठे 5 आहेत, एकूण 43. घर पडझड आतापर्यंत रिपोर्टेड झालेले 205 आहे, त्याचे पंचनामे झालेले. जे अनरिपोर्टेड असतील ते कालच्या पावसामध्ये वगैरे झालेले त्याचे पंचनामे आम्ही करतोय. याच्यामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते जे आता मंडळ वाचून दाखवली त्याच्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे. 2 नद्या आहेत, त्या चांदणी आणि भोगावती, दोन्ही नद्याचे पात्र सोडून नद्या वाहत होत्या. त्या जे पाण्यामध्ये गेलेली पिके जमिनी खरडून गेलेल्या आहेत. जमिनी खरडून गेलेल्याचे सुद्धा विशेष बाब म्हणून आम्ही वेगळा प्रस्ताव करण्याबद्दल मी तहसीलदारांना बोललोय. त्याची खास बाब म्हणून त्याचा प्रस्ताव करून खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा पंचनामे करावे. आणि सर, याच्यामध्ये जे पूल आणि बाकीच्या विविध विभागाचे शाळा वगैरे खराब झाल्या, काही शाळा सुद्धा पाण्यामध्ये होत्या. त्या नदीकाठला जे असलेल्या शासकीय इमारती आहेत, शासकीय पूल आहेत, नदीकाठला असलेल्या खाजगी शेतकऱ्यांची घराची पाण्यावर होती, सगळ्यांचे पंचनामे सर आम्ही करतोय. आणि हे पंचनामे लागलीच या 8 दिवसामध्ये पूर्ण करून शासनाला त्याचे अहवाल आणि नुकसान भरपाईची मागणी करतोय. थँक्यू सर. यानंतर आदरणीय भाऊ. आज या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये जी झालेली अतिवृष्टी आहे
सर्व 11च्या 11 मंडलमध्ये काही काही ठिकाणी 3 वेळेस अतिवृष्टी झाली आणि जी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि माझ्या शेतकरी बांधवांचं जे अफाट नुकसान झालं, काही घरांचं नुकसान झालं, कोंबड्या असतील किंवा जनावर असतील, फळबागा आणि सर्व शेतीमालाचं नुकसान झालं. त्या सर्व बाबींच्या बाबतीमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वीच कॅबिनेट बैठक होती आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना स्वतः आज ज्यांनी या ठिकाणी बार्शी तालुक्यासाठी विशेष वेळ दिला आणि सकाळपासून प्रत्येक शेतामध्ये जाऊन प्रत्येकाच्या बांधावरती जाऊन त्याची पाहणी केली, अशा आदरणीय पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब स्वतः फडणवीस साहेबांकडे आले आणि सगळ्या जिल्ह्याची आणि बार्शी तालुक्याची व्यथा सांगितल्यानंतर साहेबांनी सगळ्याच मंत्र्यांना राज्यामध्ये फिरायला सांगितलं. त्या अनुषंगाने आज भाऊ या ठिकाणी स्वतः संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याचा दौरा भाऊंचा पूर्ण झालेला आहे आणि आज जरी त्या ठिकाणी आले नसेल तरी सतत जो पाऊस पडत होता त्याच्यावरती पूर्ण लक्ष देऊन कार्यक्रम होते आणि रोज कमीत कमी 4-5 वेळेस माझं स्वतः भाऊंशी बोलणं व्हायचं. भाऊंनी माननीय जिल्हाधिकारी, प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब सगळ्याच यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगानं आतापर्यंत जवळपास 60-70% दरम्यान पंचनामे भाऊ तुमच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहेत. पण आताच प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले की राहिलेले सुद्धा 7-8 दिवसामध्ये पंचनामे या ठिकाणी केले जातील. आज आपल्या तालुक्यामध्ये भोगावती, नागझरी, चांदणी नदी, रामनदी, बेडकी नदी आणि वडी या सगळ्याचीच पूरग्रस्त परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. 3 वेळेस अतिवृष्टी होत असताना पात्र सुद्धा नद्यांनी बदलली आणि माझ्या शेतकरी बांधवांचं अफाट नुकसान झालेलं आहे. या सर्व अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे. सगळ्या गोष्टी आपण काल माननीय मुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री महोदय माडा भागामध्ये होते, त्याचबरोबर इकडे औषधा राणादादा साहेब पण त्या ठिकाणी होते आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत तातडीनं या ठिकाणी पंचनामे वगैरे आणि मदतीचं या ठिकाणी निर्णय झालेले आहेत. दिवाळीच्या आत सगळ्या शेतकऱ्यांची चेक पैसे मिळण्याची त्या अनुषंगाने भाऊही प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु तरी देखील या बार्शी तालुक्यावरती विशेष जयभाऊ गोरे साहेबांचं लक्ष आहे. कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही अशा पद्धतीच्या त्यांनी वेळोवेळी फोनवरती सूचना दिल्या आहेत. उदाहरणार्थ खडकलगावचे शेतकरी पुरात अडकले होते तर पहाटे 5 वाजल्यापासून स्वतः संपर्क करून त्यांना बाहेर काढण्याचं सुद्धा काम केलं. काही जण थोडे दगावलेले पण आहेत. आत्ताच जोडगावला त्या ठिकाणी जे नदीत पडून शेतकरी पडले ते मयत झाले, त्यांना सुद्धा भाऊंनी सूचना दिल्याप्रमाणे 4 लाखाची मदत तातडीनं आता थोड्या वेळात त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि अशा रीतीनं संपूर्ण बाबीच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. तरी देखील या ठिकाणी मी काही आणखीन थोडं जे काय आम्हाला वाटत होतं शेतकऱ्याच्या बांधवांच्या वतीनं, शेतकरी बांधवांना सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की सोयाबीन त्याचबरोबर उडीद तर आपलं गेलेलं आहे, कांद्याचे पंचनामे सगळे झाले, ऊसाचे सुद्धा नदीकाठचे सगळे पंचनामे चालू आहेत. विशेष करून सगळ्या फळबाग उत्पादकांना एक चिंता होती की आमचं काय होणार. त्या सुद्धा द्राक्षाच्या बागा, लिंबूच्या बागा, आंब्याच्या बागा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे सुद्धा पंचनामे करण्याचे कोणी या ठिकाणी आदेश दिलेले आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जी व्यक्ती दिवसातून 4-5 वेळेस बार्शीवरती लक्ष ठेवून आहे आणि इथं यायच्या अगोदर त्यांनी सगळ्या सूचना देऊन सगळं या ठिकाणी मदतीचं जे धोरण होतं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन कोणी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याबद्दल मी संपूर्ण बार्शी तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीनं जो शेतकरी घाबरलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्याला एक मायेची ऊब हवी आहे त्या ऊब आपण देण्याचा फार मोठा काम केलेलं आहे. भविष्यात असंच करावं अशी अपेक्षा करतो. शेजारीच आपल्या आदरणीय राणादादा सुद्धा त्यांनी पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगलं काम केलं. आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत दादा गेले. पीक विम्याच्या बाबतीमध्ये जयभाऊ साहेबांना सुद्धा सगळी माहिती त्यांनी घेतलेली ते माननीय फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहे. दोन्ही नेत्यांनी मिळून या ठिकाणी जास्तीत जास्त, कारण मी आवर्जून सांगू इच्छितो की मराठवाड्याच्या बॉर्डरला असलेला हा बार्शी तालुका आणि 105 कोटी विमा भरला गेलेला आहे सरकारचा, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांनी 1000 रुपये
1000 शेतकरी आणि 11,500 रुपये केंद्र आणि राज्य सरकार, तर जवळपास 84,000 शेतकऱ्यांनी बार्शी तालुक्यातला विमा भरलेला आहे. जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये 70% विमा भरणारा हा बार्शी तालुक्यातला शेतकरी आहे. त्यामुळं एवढीच एक विम्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणारा तालुक्यातला शेतकरी बांधव आहे. जिल्ह्याबरोबरच धाराशिव जिल्हा मराठवाड्याच्या एकदम जवळ असल्यामुळे बार्शी तालुका हे पीक विमा जो झालेला आहे त्याचा परतावा व्यवस्थित सर्वांना मिळावा अशी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी विशेष लक्ष दिलं आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला करताय, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. आपले सन्माननीय पालकमंत्री कुमारजी गोरे साहेब, आता ज्यांनी आपल्याला संबोधित केलं ते सन्मान्य राजाभाऊ राऊत साहेब, उपस्थित सर्वच अधिकारी आणि आपले शासकीय कर्मचारी, बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांनो, खरं तर आपल्या सर्वांचं मनापासून मी कौतुक करतो, आभार व्यक्त करतो की या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपण गोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून त्यांनी दिलेल्या सूचना, सरकारच्या सूचना आणि स्वतःहून बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी म्हणतात तसं आपण सर्वांनी मदत केली. सोलापूरची खासियत ही आहे की धाराशिवमध्ये सुद्धा, परांड्याला सुद्धा इथनं मदत केली. बोटीचा विषय असेल, इतर बाबतीत आपल्या तहसीलदारांनी परवा बोललो होतो मी, पाण्याच्या बाबतीत रात्री उशिरा टँकर त्यांनी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. मला 2 सूचना मांडायच्या. इथे अनायसा आपले सर्व किंवा मोठ्या प्रमाणात तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत आणि कृषी सहाय्यक आहेत. आता राजाभाऊ बोलले तो मुद्दा सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे, कारण आपण शेवटी अनुदान जेव्हा देतो ती मदत असते, ती काही नुकसान भरपाई नसते. नुकसान भरपाई ही आपल्या पीक विम्यातनं मिळते. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल की पीक विम्याच्या प्रक्रियेत थोडा बदल झालाय. 50% रक्कम जी आहे ती आपल्या कापणी प्रयोगावरती आधारित आहे आणि 3रा हिस्सा प्रत्येकाला, असं तुम्ही 33% पंचनामे करता. पीक कापणी प्रयोगाचा जो प्रक्रिया आहे ते तुम्हाला माहितीच आहे. आता तुमची मोठी जबाबदारी काय आहे की जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामध्ये उत्पादनाच्या बाबतीमध्ये योग्य ते फिगर येतील. त्याचा अर्थ असा आहे, सोयाबीनचं उदाहरण सांगितलं तर 54,000 रुपये प्रति हेक्टर हे आपलं जोखीम जी रक्कम आहे ती तेवढी आहे, संरक्षित रक्कम. आणि त्याच्यातले 50% म्हणजे 27,000 रुपये. 27,000 रुपयापैकी किती द्यायचे हे पीक कापणी प्रयोगावरती ठरणार आहे. आणि उरलेले 27,000 हे सॅटेलाइट इमेजरी वगैरे दिल्लीवरनं ते येणार आहे. त्याला तर आपण ते करू शकत नाही, पण हे 27,000 रुपये मधले जास्तीत जास्त मिळून द्यायची जबाबदारी जी आहे ती आपल्या सर्व यंत्रणेची आहे. तर आपल्याला माहिती आहे की नुकसान भरपूर झाले. हा एक मुद्दा. आणि दुसरा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन आता खरवडून गेली असणार आहे. अभूतपूर्व परिस्थिती होती आणि तुम्हालाही माहिती आहे की जमीन खरवडून गेल्यानंतर लगेच आपल्याला दुरुस्त करता येईल का? रबीचा हंगाम पण जाणार आहे आणि गाळ आपल्याला कधी उपलब्ध होईल हे सांगणं तसं कठीण आहे. एप्रिल मे मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गाळ उपलब्ध होईल का सांगता येत नाही. त्यामुळे ज्याची जमीन खरवडून गेली आहे त्या शेतकऱ्याचे पंचनामे व्यवस्थित आपण करून घ्या. आदरणीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये एकदम वेगळा सिरियस व्ह्यू घेतील. काही प्रमाणात आमची चर्चा झाली, लवकरच निर्णय होईल. हे दोन्ही विषय पीक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत जास्तीत जास्त कशी मिळेल आणि दुसरा मुद्दा जो आहे तो खरवडून गेलेली जमीन त्याच्या बाबतीत पंचनामे व्यवस्थित होणं, हे दोन्ही बाबी ज्या आहेत त्या मला महत्वाच्या वाटल्या म्हणून मी आपल्या समोर सांगितल्या. अधिक वेळ न घेता मी एवढंच सांगेन की पुढचे आता उद्यापासूनच सांगतात ना पावसाचं परत अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. ऑरेंज अलर्ट कदाचित उद्या इश्यू करते. त्यामुळे योग्य ती सतर्कता आपण सर्वांनी बाळगावी आणि आपण जे काम करताय त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज
बार्शी तालुक्यातले नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठं नुकसान झालं आणि शेतकरी संकटात आहे, शेतमजूर संकटात आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमुळे व्यापारी पण संकटात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या आमच्या शेतकरी बांधवाला जो अडचणीत आहे त्याला मदत व्हावी आणि सरकार शेतकरी बांधवांचा आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन गेल्या काही दिवसापासून प्रशासन खूप ताकदीने काम करते. खास करून राणादादा आता आपल्या सगळ्यांच्या समोर बोलले. धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस झालाय, काही भागामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालंय. त्यासोबत बार्शीमध्ये त्यांचं सातत्यानं लक्ष असतं. ते या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे, आपल्या सगळ्यांना मदत करण्याची भूमिका ठेवून या ठिकाणी आले आणि गेल्या अनेक वर्षापासून बार्शी तालुक्यासाठी सातत्यानं लढाई करणारा एक युवा नेता, माझे आमदार. आणि जसा पाऊस पडतोय तसं मला वाटत नाही की एक दिवस त्या माणसानं मला फोन केला नाही, असं कधी घडलं नाही. दिवसातून 2, 3, 4 वेळा भाऊ हे झालं पाहिजे, भाऊ ते झालं पाहिजे, व पंचनामे झाले पाहिजे, शेतकरी अडचणीत आहेत, भागाचं नुकसान झालंय, माणसं हवालदिल झालेली आहे, तेव्हा आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे. भूमिका घेणारा आदरणीय राजाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच आपल्याला तालुक्याची परिस्थिती त्यांनी सांगितली. ते संबंधित प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्याच विभागाचे सगळे विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. पत्रकार बांधव यांचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खास करून आजची ही आढावा बैठक पण नाही आहे. ही बैठक बहुतांश आमचे ग्रामसेवक इत्यादी या ठिकाणी आहेत, तलाठी बांधव आहेत, आमच्या भगिनी आहेत, त्यासोबत कृषी सहाय्यक आहेत. या सगळ्यांना आपण सगळेजण खूप चांगलं काम करत आहे. आपल्या सगळ्यांना काही सूचना देण्यासंदर्भात त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी बोलवले. आढावा घेण्यासारखी परिस्थिती नाही, कारण ओव्हरऑल सगळ्या मंडळामध्ये या तालुक्यातल्या 100% मंडळामध्ये 1 लाख, 2 लाख, 3 वेळा अतिवृष्टी झालेली आहे आणि जेव्हा 3 वेळा, 2 वेळा अतिवृष्टी झालेली आहे तेव्हा आढावा घेण्यासारखी परिस्थिती नाही. 100% लोकांचं नुकसान या ठिकाणी झालंय, बहुतांश लोकांचं नुकसान झालंय आणि तेव्हा आपल्या सगळ्यांना सूचना देण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं. मी आज बहुतांश ठिकाणी जाऊन आलो. काही ठिकाणी सोयाबीनची शेती बघितली, ऊसाची शेती बघितली, द्राक्षाची शेती बघितली, कांद्याची शेती बघितली. बहुतांश पिकाची शेती पाहिली, प्रातिनिधिक स्वरूपात माहिती केलेली आणि पाहताना लक्षात आलं की ही पिकं 100% त्या पिकांचं नुकसान झालं. गेल्या अनेक दिवसापासून त्या पिकात पाणी आहे. गेल्या अनेक दिवसापासून आता जवळजवळ त्यांच्या मूळ आणि हे सडलेल्या अवस्थेमध्ये पिकाचं दिसायला मला काही दिसलं, वरच्याही बाजूला खालच्याही बाजूला. त्यामुळं बहुतांश पिकाचं नुकसान झालं. तेव्हा अनेक शेतकरी बांधवांनी सांगितलं की आम्हाला ही साखर विषय येतोय, व्यवसायामध्ये काही निकष येतात आणि मग त्यामुळे आमचे तलाठी बांधव काय म्हणतात की हे करता येणार नाही, ते करता येणार. त्या ठिकाणी पाहत आपण आहात, तहसीलदार आपण आहात, हे सगळे तलाठी बांधव आणि आमचे ग्रामसेवक, कृषी सेवक आहेत. या सगळ्यांना माझं सांगणं आहे, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याचा
एकही इंच जमीन पंचनाम्याशिवाय घालता कामा नये. कसल्याही परिस्थितीत ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करायचाच आहे. नुकसान भरपाई देण्याचं काम शासन आहे, शासनाचं आहे. शासन त्याच्यावर निर्णय घेईल. जे निकषात बसतंय त्याच्यावर घेईल. जे निकषात बसत नाही त्याला निकषात बसवण्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळ करेल. त्याची काळजी तुम्ही करायचं कारण नाही. त्यामुळे कारण त्याचं नाही. आता ही सातबारा हे सातबारा करायला बांधवांच्याकडे नाही का? कशाला लागतात शेतकऱ्यांना? कशाला आता बाकीच्या गोष्टी करतात? अजिबात त्या गोष्टी टेक्निकल गोष्टी कुठेही घालू नका. प्रचंड अडचणीत असलेल्या ह्या शेतकऱ्याला मदत करण्याचं, त्याला धीर देण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्यामुळं या परिस्थितीमध्ये आपण ते सगळे पंचनामे करायचे. काही ठिकाणी ऊसाची शेती आहे, तिथेही काही ठिकाणी ऊस पडलाय, त्याही ऊसामध्ये पहिला पाणी आहे. तर त्याचंही काही ठिकाणी नुकसान होते ते तपासून घ्या. ज्याचं नुकसान होतंय त्या ऊसाचं तिथं पंचनामे करा. त्या ठिकाणी होत नाही त्याच्या आवश्यकता आहे. पण ऊस सोडून बाकी सगळी पिकं त्याचा तातडीनं पंचनामा झाला पाहिजे. अनेक ठिकाणी मी बघितलं की काही ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे, जमीन करून गेलेली आहे. त्याचेही पंचनामे करायचे आहे. पिकाचा पंचनामा होईल, त्यासोबत आपण वाहन केलेल्या करडलेल्या जमिनीचा पंचनामा या ठिकाणी करायचे. त्याच्यामध्ये कुठली तोडजोड करायची नाही. काही शेतकरी बांधवांच्या आमच्या घराचं नुकसान झालेलं आहे. त्या घराच्या पंचनाम्याची सक्त सूचना आपली आहे की जेवढं घराचं नुकसान झालंय, प्राथमिक टप्प्यात झालंय, घरातल्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे आपण तातडीने करायचे. त्यालाही कुठं किंतु परंतु हा विषय राहणार नाही. तातडीने ते पंचनामे आपण सगळ्यांनी करून घ्या. आपण मेहनत करताय. मला वाटतं बार्शीमध्ये सगळ्यात जास्तीचे पंचनामे झालेले आहेत आता जिल्ह्यामध्ये. आपण सगळे करताय. हे आसमानी संकट आहे. सीना नदीमध्ये आलेला प्रलय आपण बघताय. बाकी सगळ्याच इथे चांदोली नदी असेल, भगवती नदी असेल, या नद्यामध्ये आलेला प्रवाह पाण्याचा प्रलय आपण बघितला आहे. त्यातून प्रचंड नुकसान झाले. आज या सोलापूर, माला, करवा भागातला आमच्या भूपराकडचा सगळा भाग आजही पाण्याखाली आहे. शेतकरी प्रचंड चिंतेमध्ये आहे आणि शेतकरी अडचणीत आहे. या परिस्थितीमध्ये पहिल्या टप्प्यात आपण बघितलं असेल की गावाच्या गावाला पाण्याने वेढा टाकला होता. गावाच्या गावाला म्हणजे गावं हात होती, लोक हात होती, लोकांचे जीव धोक्यात होते. मी प्रशासनाचे अनुकरण कौतुक तेवढ्याच वेळी करेन की एवढा भयंकर परिस्थिती असताना सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन व्यवस्थित राबवलं, लोकांना सुरक्षित स्थळी आणलं. सगळ्यात पहिलं प्राधान्य होतं ते लोकांचे जीव वाचवण्याचं ते काम प्रशासनाच्या वतीने झालं. मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईन की त्यांनी सगळ्या यंत्रणा तातडीने उपलब्ध केल्या. म्हणजे पूर आल्यापासून आपण बघितलं असेल एनडीआरएफच्या टीम पोहोचल्या, मदतीसाठी असणाऱ्या बोटी पोहोचल्या, अगदी कोल्हापूरपासून जिथून बोट उपलब्ध होईल त्या सगळ्या बोटी पोहोचल्या. परांड्यात सुद्धा आपण पलीकडनं सांगली जिल्ह्यातनं बोटी पाठवून लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळेच स्वतः फील्डवर होतो. धारपूर म्हणून गाव आहे, मी स्वतः सगळ्याच गावात गेलो, पण तिथं रेस्क्यू ऑपरेशन करताना मी होतो. बघितले की प्रचंड अडचणी, पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की तिथं एनडीआरएफच्या टीमलाही अनेकदा त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायला लागलं. त्यांनाही कधी कधी थांबायला लागलं अशी परिस्थिती होती. परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण मिलिटरीला बोलवलं, मिलिटरी आपल्याला आली, त्यांनी लोकांचे जीव वाचवले. आणि सुदैवानं सांगताना मला समाधान या गोष्टीचं आहे की नुकसान तर झालेलं आहे, परंतु आम्ही किमान जनतेच्या लोकांच्या जीविताची हानी आम्ही होऊ दिली नाही. ते काम आम्ही सगळ्यांनी पार पाडलं. वेळ पडली तर आपण बघितलं असेल की एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टर आणलं, त्या लोकांना एअरलिफ्ट करून काढण्याचं काम आपण केलं. पण लोकांचा जीव वाचवण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश आलं. याचं खरं आपल्याला समाधान आहे. आता राहतो पंचनाम्याचा विषय. या भागामध्ये थोडं पाणी कमी होते म्हणून पंचनामे आपल्याला तातडीनं करता येतात. बाकीच्या सातारा सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून शेतातच पाणी आहे, तिथं जाण्यासारखी परिस्थिती नाही, तिथले पंचनाम्याच्या अडचण आहे. ते पंचनामे आपण तातडीनं करणार. त्यासोबत आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी लोकांनी काही भावना मांडल्या. काही शेतकरी बांधव मला भेटले, काय रागाने बोलले आणि त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी आमचा पूल वाहून गेला आहे, या ठिकाणी पुलांमध्ये पाणी बसत नाही, ते पाणी ओव्हरफ्लो होते म्हणून आमच्या शेतात पाणी जात आहे.
म्हणून आमच्या शेताचं नुकसान होतंय, त्या पुलाचं काम झालं पाहिजे. एक गाव असं होतं की तिथं पुलावर आजही हे पाऊस पडून एवढे दिवस झाल्यानंतर आजही पुलावर 2-3 फूट पाणी आहे, लोकांना जाणं येणं पॉसिबल नाही. इथंही मला पोहोचताना बघितलं की मधून रस्ता होता, तर आता 20-22 किलोमीटर फिरून यायला लागला अशी परिस्थिती आहे. अशा काही स्ट्रक्चर्स आहेत, त्याचे पंचनामे आणि सर्वे करण्याचे आदेश आजच मी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत, त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं ते पंचनामे करा. म्हणजे सातत्यानं ज्या ठिकाणी अशा आपदा येतात, सातत्याने या ठिकाणी वाहतुकीची खोळंबा होतो किंवा सातत्यानं पाणी त्या पुलामध्ये बसत नाही, म्हणून शेतकरी बांधवांचं नुकसान होतं. ते सगळे स्ट्रक्चर आयडेंटिफाय करा, त्याचे सर्वे करा आणि त्याचा प्रस्ताव तातडीने आपण शासनाकडे पाठवा. शेवटी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी काम या ठिकाणी पालकमंत्री म्हणून करतो, किंवा काही जबाबदाऱ्या आहेत, त्या सगळ्या जबाबदाऱ्यांची ही जबाबदारी आहे. त्यामुळं राजाभाऊ याची हे सगळे स्ट्रक्चर आपण टप्प्याटप्प्यानं सगळे स्ट्रक्चर कसे करता येतील आणि लोकांचा प्रश्न कायमचा असा मागे जाते याचाही आपण प्रयत्न करू. पाऊस मोठा झाला, काही रस्ते खराब झालेले आहेत, त्याच्या दुरुस्तीचा विषय आहे, ते आपण हातामध्ये घेऊ. परंतु आज एवढंच आहे की म्हणजे दुसरं कुठलंही कारण नाही. आपल्या सगळ्यांनी फिजिकली काम बोलवलंय का मला इथं चांगल्याने सूचना देता आल्या असत्या, मला तहसीलदाराला सांगता आलं असतं आणि मग आपल्याला सूचना आल्या असत्या, देता आल्या असत्या मला. परंतु मी आज एवढ्यासाठी तुम्हाला बोलवलंय, कुठलाही किंतु परंतु टेक्निकली कुठलीही अडचण न सांगता शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे आहेत. कुठलाही शेतकरी वाचला नाही पाहिजे. तुम्ही परत बनता प्रांतांनी आम्हाला असे वेगळे आदेश दिले, तहसीलदारने वेगळे आदेश दिले, आमच्या नियमात बसत नाही, असा कुठलाही विषय चालणार नाही. आपण सगळे पंचनामे करायचे, शासन त्याच्यावर निर्णय घेईल, तुम्ही निर्णय घ्यायचा नाही. शासन त्याच्यावर निर्णय घेईल, शासन कशा पद्धतीने त्या निर्देशात त्या गोष्टी घ्यायच्या याची माहिती शासनाची जबाबदारी आहे. ते माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. त्यांना आपण त्या दृष्टीने सांगितलं, बघितलं. कालच मुख्यमंत्री महोदय आले, मंत्रिमंडळाचे सहकार्य येत आहेत आणि शेतकऱ्यांना धीर देत आहेत. आज इथं येण्याचं कारण एवढंच होतं, रानाला आपणही त्या ठिकाणी फिरता लोकांच्या मदतीला आहे. पीक विम्याच्या बाबतीतली भूमिका आपण इथं सांगितली, बाकीच्या भूमिका सांगितल्या. पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा शेतकरी बांधवांनी जागरूक राहणं गरजेचं आणि कृषी अधिकारी खास करून आहेत. त्याने त्यावेळी योग्य रीतीनं जर आपण पीक विमा जर काढला तर त्याच्या अडचणी येत नाही. पण टेक्निकली अडचणीमध्ये आपण अडकून पडतो आणि विमा कंपनी आपल्याला अडचणीत आणतात. त्याही ठिकाणी काही गोष्टी आपल्याला बारकाईने बघायला लागतील, त्याही बघा. आणि पुन्हा एकदा राजाभाऊ आपल्याला खास करून मी धन्यवाद देईन की एवढा संवेदनशीलपणे आपण या तालुक्याची परिस्थिती हाताळली. इव्हन ज्या दिवशी पाऊस झाला दुसऱ्या दिवशी राजाभाऊचा फोन आला, तेवढा कासावीस झालेला मी बघितलं की भाऊ फार पाक वाटलं झालं, भाऊ फार अडचण झाली, भाऊ फार मोठं नुकसान झालं, शेतकरी आमचा फार अडचण काय. हे या भूमीनं तळमळीनं काम करता म्हणून आज वेगानं या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या मदतीला येत आहेत हे या ठिकाणी दिसते. म्हणून आपल्याला आपणही अस्वस्थ राहावा. मुख्यमंत्री महोदयांनी कालही सूचना दिलेल्या आहेत, आम्ही मंत्रिमंडळामध्ये काही चर्चा केलेल्या आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याला अगदी निकषाच्या पलीकडे जाऊन अधिकची मदत कशी देता येईल याचा प्रयत्न आपण नक्की करू. घर असेल, रस्ता असेल, पीक असेल, या सगळ्यांना आपण मदत करायची भूमिका घेऊ. एवढाच आजच्या दिवशी या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. माझं अनेकांना सगळ्यांना विनंती पुन्हा एकदा आहे, काही लोक येतात ते सांगतात पुन्हा हे झालं नाही, ते झालं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही. तर आपल्याला माझी विनंती आहे की ही संधीच देऊ नका. द्यायचं तर आहेच, करतात आपण करतोच, परंतु पुढच्याला संधी आहे. काही लोकांना एक विषय असतो, काही नसलं तरी मोठ्या आवाजात बोलायचं, लोकांना शिवीगाळ करायची, अधिकाऱ्यांना बोलायचं आणि आपण करतो अशा पद्धतीची भूमिका घेतात. तर ते त्यांच्याजवळ असतो, त्या विषयात आपल्याला जायचं नाही. आपला मूळ मुद्दा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीसाठी आपण आलो नाही, फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या पाठीशी आपण सगळे ठामपणे राहावं आणि तीच भूमिका सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करेन. आपण खूप मेहनत करताय, आपण खूप काम करताय, शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचताय आणि त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका घेताय. आपण हाच आधार शेतकरी बांधवांना आपण द्यावा, जनतेला द्यावा, अशा पद्धतीची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा तहसीलदार आणि प्रांत आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहे, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याचा पंचनामा थांबता कामा नये.
कुठलंही टेक्निकल कारण सांगायचं नाही, ऑनलाईन होत नाही, ऍप चालत नाही, हे काही कारण चालणार नाही. त्याला सगळ्यात ह्याच्यात आपण परिश्रम करून घ्या, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो. आणि पुन्हा जाताना आश्वस्त करतो की सरकार आपल्या पाठीशी आहे, म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला जी शक्य आहे ती सगळी मदत शासन करेल. एवढाच शब्द मी आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण खूप चांगला सगळं काम करावं